श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 5. स्वामी स्वरूपानंद जीवन तत्वज्ञान, याचा भाग 7. स्वामी म्हणताहेत, ऐसे कोणी एक बोलती जे, न लक्षिती भाव न घेती अनुभव, वानिती गौरव शब्दांचेची. बोलता येतं म्हणून बोलत राहतात, सांगता येतं म्हणून सांगत राहतात, लिहिता येतं म्हणून लिहित जातात. यानं मानवाचं खरं कल्याण होणार आहे का? मानवाचं खरं कल्याण कशात आहे? खरं सुख आणि खरी शांती त्याला मिळाली तर त्याचं कल्याण आहे. स्वामी म्हणे, तया नाही सुख शांती, अंती अधोगती पावती ते. जे नुसतं अर्थ आणि काम या 2च पुरुषार्थांचा विचार करतात, त्यांची अधोगती ठरलेली आहे. आज पाश्चात्य राष्ट्रांची अधोगती वाचायला पाहायला सगळीकडे मिळते. आम्ही भारतीय का टिकलो आहोत याचं उत्तर देताना स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी असं म्हटलंय, हजारो वर्षांची परंपरा या हिंदुस्थानच्या पाठीशी आहे. धर्माचा विचार, अध्यात्माचा विचार प्रत्येक पिढीनं केलेला आहे, म्हणून त्या धर्माच्या, नीतिमत्तेच्या, आदर्शाच्या, शीलवत्तेच्या जोरावर भारत हजारो वर्ष टिकून आहे. अनेक साम्राज्यकर्ते आले, साम्राज्य निर्माण झाली, ती काळाच्या ओघात वाहून गेली, पण भारत नष्ट झाला नाही. जगात असेही देश आहेत की जे निर्माण झाले आणि लय पावले, त्यांचं अस्तित्वही आपल्याला पाहायला मिळत नाही. हजारो संकटांना तोंड देत देत भारत टिकून राहिला, याचं एकमेव कारण या भारताच्या जवळ आध्यात्मिक शक्ती आहे, आध्यात्मिक सामर्थ्य आहे. ते अध्यात्म असून काय करायचं? ते अध्यात्म आत्मसात करायचं, अध्यात्माचं चिंतन मनन करायचं. याचा पकडा स्वामींच्या मनावर अतिशय होता. स्वामींनी त्या काळामध्ये लिहिलेलं एक अतिशय सुंदर काव्य आहे, वरप्रार्थना. उदारा जगदाधारा देई मज असा वर, स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर. कामक्रोधादिका थारा मिळो नच मदंतरी, अखंडित वसो मूर्ती तुझी श्रीहरी साजरी. शरीरी ही घरी दारी स्त्री पुत्रादि परिग्रही, अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही. नको धन नको मान नको लौकिक आगळा, सोडवी हा परी माझा मोह पाशातु निगळा. नको भोग नको त्याग नको विद्या नको कला, अवीट पद पद्माची अमला भक्ती दे मला. नरनारी हरी रूप दिसो बाहेर अंतरी, राम कृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी. मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता, मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता. देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थनाही तुला आता. अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करत असताना हे भान ज्यांना येतं त्यांचं अध्यात्म शेवटाला जातं. लोकांची अशी समजूत झालेली आहे, एकदा गुरुचा अनुग्रह मिळाला की आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा, कामना, वासना सगळं गुरु पूर्ण करतात. गुरु म्हणजे आपली कामं करणारा, मोठेपणा मिळालेला महात्मा. आमच्याकरता तो राबायला तयार आहे. एक नोकर, एक चाकर, एक व्यवस्थापक म्हणून गुरूंनी आमची सगळी कामं करावीत. त्याच्याकरता आपल्या संसार प्रपंचाची सगळी ओझी त्या गुरूंच्या गळ्यामध्ये घालायचा लोक प्रयत्न करत असतात. हे अध्यात्म नव्हे. स्वामींच्या वरप्रार्थनेतील मागणं समजून घेतलं पाहिजे. उदारा जगदाधारा देई मज असा वर. सद्गुरू हे अत्यंत उदार आहेत, ते जगताचे आधार आहेत. सद्गुरूंची सत्ता जगाला, जग ज्यातून निर्माण झालं, जग ज्यामध्ये अवस्थित आहे,
आणि कालांतरानं जग ज्याच्यामध्ये विलय पावणार आहे आणि तरी ती सत्ता अबाधित राहणार आहे, अशी जी मूळ सत्ता परमात्म्याची, ती सत्ता म्हणजे आपले सद्गुरू. त्यांना कळवळ्यानं प्रार्थना केली आहे की मी आता प्रवेश करतोय अध्यात्मामध्ये. स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर. माझ्या स्वरूपाचा बोध तो मला होऊ द्या आणि त्यामध्ये निरंतर मी रममाण होऊन जाऊ द्या. आता हे व्हायला पाहिजे तर आणखीन काय घडलं पाहिजे? काम क्रोधादिका थारा मिळो नच मदंतरी. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे सगळे षड्रिपू आहेत. त्यांना माझ्या अंतःकरणामध्ये यत्किंचितही थारा मिळता कामा नये. स्त्री पुत्रादी नातेसंबंधी त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये अनासक्ती निर्माण झाली पाहिजे. मला धन नको, मला मान नको, आगळा लौकिक नको, कारण तो सगळा मोह आहे. मोहातून मला बाहेर पडायचे. मोहाची आसक्ती नको, त्यागाचा मोठेपणा नको. मी माझं सगळं मावळून जावं. या नकारात्मक असणाऱ्या 4-5 महत्त्वाच्या गोष्टी आणि मग त्यांना काय हवंय? स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर. तुझीच मूर्ती ती ध्यानामध्ये माझ्या सतत राहावी आणि तुझी अखंड कृपा माझ्यावर राहील अशा तऱ्हेची माझी साधना होऊ द्या. अमला भक्तीमध्ये माझं मन सतत रममाण होऊ द्या. जिथे शरणागती आहे, जिथे शुद्धता आहे, जिथे पावित्र्य आहे, जिथे नीतिमत्ता आहे, अशा तऱ्हेची खरी भक्ती, ती भक्ती म्हणजे अमला भक्ती, सर्वश्रेष्ठ भक्ती, अतिशय उच्च दर्जाची भक्ती, ती अमला भक्ती. भागवतामध्ये तिचं वर्णन आहे. नरनारी ही सगळी हरिरूपं आहेत असं पाहण्याचं सामर्थ्य ज्या भक्तीमुळं येतं तिला अमला भक्ती असं म्हणतात. प्रत्येक प्राणीमात्राच्या अंतर्यामी तो एकच एक परमात्मा भरून राहिलेला आहे. तो मला पाहता आला पाहिजे, ओळखता आला पाहिजे, त्याच्याशी नातं जोडता आलं पाहिजे. ते करण्याकरता मी माझेपणा आणि अहंकार नाहीसा झाला पाहिजे. ते तत्व आणि आपण एक आहोत. देव आणि भक्त हे वेगवेगळे नाहीत, ते दोन्ही एकच आहेत. अशा तऱ्हेची भावना, अशा तऱ्हेची साधना माझ्याकडून घडू द्या, अशा तऱ्हेची अपेक्षा पहिल्या काव्यामध्ये त्यांनी व्यक्त केलेली आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.